मुझे इस परंपरा को देखते हुए केवल एक राजा याद आता है जिसमें यह सब कुछ था, और उस राजा का नाम छत्रपति शिवाजी महाराज। और महाराज ने कहा कि मुझे राज्य नहीं करना है, मुझे संन्यास लेना है। मैं शिव जी की आराधना के लिए जन्मा हूं, मुझे संन्यास लेना है, मुझे वापस मत ले जाइए। सध्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांची ही व्हिडिओ क्लिप खूप व्हायरल होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण आणि रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। 500 वर्षांची प्रतीक्षा संपली असून राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले आहेत। यावेळी गोविंदगिरी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला। असा तपश्चर्या करणारा यापूर्वीचा राजा एकच, केवळ छत्रपती शिवरायांनी यापूर्वी अशी तपश्चर्या केली असं गोविंदगिरी महाराज म्हणाले। गोविंदगिरी महाराजांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी कशा प्रकारे 3 दिवसांचं अनुष्ठान सांगितलेलं असताना 11 दिवसांचं अनुष्ठान केलं या संदर्भातील माहिती देत मोदींचं कौतुक केलं। यावेळी गोविंदगिरी महाराज म्हणाले, तप करणं ही भारतीय संस्कृतीची परंपरा राहिली आहे। आज या ठिकाणी मला एका राजाची आठवण होत आहे ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशैलम येथे गेले। तेव्हा त्यांनी 3 दिवसांचा उपवास केला, 3 दिवस शिव मंदिरात राहिले। महाराजांनी त्यावेळी सांगितलं की मला राज्य नाही करायचे, मला संन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे। पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणं ही त्यांचीच सेवा आहे असं सांगितलं, असं गोविंदगिरी महाराज म्हणाले। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून अनेक वाद निर्माण होत आहे। अनेकांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणे हे चुकीचं आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत। तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही हा इतिहास चुकीचा आहे असं म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच, पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही। त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्त्व दिलं, असं रोहित पवार म्हणाले। आता प्रश्न हा उद्भवतो की शिवरायांना खरंच संन्यास घ्यायचा होता का? इंटरनेटवरील प्राप्त माहितीनुसार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिणेत आले होते। त्याची सुरुवात त्यांनी तेव्हाच भागानगर आणि आत्ताचं हैदराबाद इथून केली। तिथल्या गोवळकोंड्याच्या राजाने महाराजांना अगदी आदराने बोलवून त्यांचा आदर सत्कार केला। शिवछत्रपती गोवळकोंड्याहून सैन्यासह दक्षिणेकडे निघाले। महाराज श्रीशैलम इथे आले तेव्हा ही जागा बघून महाराज अगदी भारावून गेले। श्रीशैलम येथे दुसरे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन आणि 18 शक्तिपीठांपैकी श्री भ्रमरांभादेवी मातेची साधना करण्यासाठी छत्रपती सन 1677 मध्ये वास्तव्यास होते। प्रथम श्री शैलमच्या मल्लिकार्जुन आणि श्री भ्रमरांभादेवी मातेची त्यांनी आराधना केली। त्यांनी आपली प्रजा व आपला धर्म यांच्यासाठी काम करण्यासाठी पद्मादेवीचा आशीर्वाद घेतला होता। श्री शैलम इथे छत्रपतींनी गोपूर उभारले व अन्नछत्र चालू केले। इथल्या कृष्णा नदीवर त्यांनी घाट देखील बांधला। त्यानंतर त्यांनी त्यांचा मुक्काम वाढवला। इथे काही दिवस राहिल्यानंतर महाराजांना आध्यात्मिक अनुभूती आली आणि त्यांना इथून निघण्याची इच्छाच होत नव्हती। तोरणा घेतल्यापासून त्यांचा चाललेला अखंड प्रवास, मोहिमा, धावपळ, स्वराज्य स्थापना यातून त्यांना इथेच थोडासा निवांतपणा मिळाला होता। आंध्र प्रदेशातील लोकपरंपरा असे मानते की श्री भ्रमरांभा देवी मातेने शिवरायांना तलवार दिली, तसे शिल्पही परिसरात आढळते। श्री शैलमच्या भागातील तरुणांना देखील ह्या महान राजाने भुरळ घातली। त्या भागात चेंचू या जातीचे आदिवासी राहतात। अत्यंत शूर असलेले हे आदिवासी महादेवाचे भक्त आहेत। श्री शैलम या देवस्थानच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे असे ते मानतात आणि हे काम ते अत्यंत प्रामाणिकपणे करत होते। महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे महत्त्व त्यांना देखील कळाले आणि या जमातीतील 3 भाऊ चीन मल्लू, पेद मल्लू आणि नदीप मल्लू हे महाराजांचे मावळे बनले। त्यावेळी त्यांच्या घरी विवाह कार्य चालू होते, पण त्यासाठी न थांबता हे 3ही भाऊ महाराजांसोबत दक्षिण मोहिमेत सहभागी झाले।
आणि ह्या क्षेत्राची माहिती त्यांना दिली. अगदी मालुसरे भावंडांसारखीच ही भावंड स्वराज्य कार्यात सहभागी झाली. महाराजांनी हे कसे केले असेल? भाषेची अडचण आली नसेल का? खरा नेता हा सगळ्या अडचणींवर सहज मात करतो, हेच ह्या घटनेमुळे सिद्ध होते. त्यानंतर इथून महाराजांनी आपले स्वराज्य तंजावर पर्यंत विस्तारित केले. श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांचं अप्रतिम असं मंदिर आहे. इसवी सन 1986 मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. या ऐतिहासिक घटनांची उजाळणी या मंदिरात होते. अगदी मोठं मंदिर आहे हे. मध्यभागी उंच चौथऱ्यावर महाराजांची सिंहासनारूढ मूर्ती असून तिच्या 4 बाजूला 4 उमदे अश्व आहेत. या चौथऱ्याच्या सभोवताली इथे घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची तेलुगू आणि हिंदी भाषेत माहिती दिली आहे. तशीच चित्र पण आहेत. या मंदिरासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.